1 ते 100 पर्यंतच्या वेगवेगळ्या आपण चौरस संख्या शिकलो, त्रिकोणी संख्या शिकलो, मूळ संख्या शिकलो कालच्या लेक्चरमध्ये. ओके, आता समसंख्या म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. क्लिअर आहे सर्वांना? समजतंय? आता महत्वाचं, ही समसंख्येवर उदाहरणं देणार मी सोडवायला. सर्वांनी उत्तर द्यायचे चॅट बॉक्स मध्ये. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो. जेवढ्या समसंख्या आहेत त्याला 2 ने निशेष भाग जातो. आता निशेष भाग म्हणजे काय? निशेष भाग म्हणजे काय? निशेष भाग म्हणजे पूर्ण भाग जातो. निशेष म्हणजे काहीही शेष उरत नाही, काहीही बाकी उरत नाही, त्याला म्हणायचं निशेष भाग जाणे. पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग. ओके, निशेष भाग जाणे म्हणजे काय? पूर्ण भाग जाणे, पूर्ण. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो, पूर्ण. ठीक आहे. आता 2 क्रमवार समसंख्येत 2 चा फरक असतो. 2 क्रमवार समसंख्येत 2 चा फरक असतो. दोन समसंख्याची बेरीज वजाबाकी गुणाकार समसंख्यात येते. उदाहरणार्थ सम अधिक सम बरोबर सम. 2 अधिक 2 बरोबर 4. 4 वजा 2 बरोबर 2. ओके, 2 गुणिले 2 बरोबर 4. समजले? आता मी काही उदाहरणं देते. मला सांगा, 32 ही समसंख्या आहे का? 32 ही समसंख्या आहे का? आरव, आरव बोला, उत्तर द्या. मिस 32 ही समसंख्या नाही. नाही. का नाही 32 ही समसंख्या? कारण की मिस ही दोन आहे का 0, 2, 4, 6, 8 8 दिलेले, 3 नाही दिलेले. नाही नाही नाही, समजलं नाही तुला. बघ काय सांगितलंय, समसंख्या ओळखायची कशी? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतात त्या समसंख्या आहेत. ओके, मग बघ एकक स्थानी विचारले, मग हे एकक स्थान आहे आणि 3 हे दशक स्थान आहे. समजलं समजलं. काय समजलं? झोप नाही गेली का तुझी? हे एकक आहे आणि हे दशक स्थान आहे, बरोबर. मग एकक स्थानी जर या 5 अंकापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या सम असते. आता जर आपण बघ, ध्यानात नाही. 23 जर घेतलं तर 23 समसंख्या आहे का? सांग बरं मला. 23 नाही मिस. नाही. का नाही? त्याचे एकच आणि ह्याच्यातला कोणताच अंक नाही. व्हेरी गुड, आता समजले तुला. श्रीजित जावळे, श्रीजित हा एस मिस. सांगा, उत्तर सांगा. 32 ही समसंख्या आहे का? यस मिस. आहे. आणि 23 नाही का नाही? मिस, कारण की जे एक एक स्थान आहे ना त्याच्या मागे विषम संख्या आहे, सम संख्या नाहीये. व्हेरी गुड, म्हणजे एकक स्थानी इथं 3 आहे, मग या 5 अंकापैकी कोणता तरी अंक आहे का इथं? नाही, त्यामुळे 23 समसंख्या येणार नाही. 32 ही समसंख्या येईल, कारण इथे एकक स्थानी 2, 4, 6, 8 हे जे अंक काय दिलेले आहेत यापैकी अंक आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला यस मिस. आपण काही उदाहरणं घेऊया. मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या, आहे का नाही. 44, 18, 25, 48, 47, 54. चला, परिमिती
परिणिती समजा लागले का? हो मिस. परिणिती मला सांग बरं, 47 ही समसंख्या आहे का? माईक ऑन कर परिणिती. एक मिनिट. नाही. का नाही? कारण एकक स्थानी 7 आहे. बरोबर, एकक स्थानी 7 आहे, त्यामुळे ही समसंख्या नाही. 48 समसंख्या आहे का? आहे. आहे. का आहे? कारण एकक स्थानी 8 आहे. व्हेरी गुड. कारण एकक स्थानी 8 आहे. समजले, तुला कन्सेप्ट क्लिअर आहे. चला, प्रथमेश जगताप माईक ऑन करा. प्रथमेश जगताप. यस. प्रथमेश, 44 समसंख्या आहे का? यस मॅम. का आहे? कारण त्याच्या एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी 4 आहे, त्यामुळे ही समसंख्या आहे. 18 आहे का? यस. आहे. 25 आहे का? नाही. नाही, कारण याच्या एकक स्थानी 5 आहे. 5 इथे 54 आहे. ठीक आहे. आहे. चला, आता क्लिअर झाले सर्वांना समसंख्या. पुढे जाऊया आपण यस. आता. सर्व समसंख्यांना 2 ने निशेष भाग जातो, ही एक कन्सेप्ट समजून घेऊया. बघा, सर्व समसंख्याला 2 ने निशेष भाग जातो. 2 ने निशेष भाग जातो म्हणजे काय? आजी. 2 ने निशेष भाग जातो म्हणजे काय? काहीही शेष उरत नाही. आपण जर इथं 24 ला 2 ने भाग घातला, बेक बे, वजाबाकी केली, 0 राहिलं, वरचा 4 घेतला, बेदुनी 4, वजाबाकी केली तर 0 राहिलं. काहीही शेष उरत नाही, 0 उरतं. बरोबर. 2 ने जर समसंख्येला, कोणत्याही समसंख्येला 2 ने भाग घातला तर काय होतं? निशेष भाग जातो. आपण जर 15 ला 2 ने भाग घातलं तर, 15 ला 2 ने भाग घातलं तर बेसती 14, उरला 1. बघा, इथं 0 उरलंय, इथं 1 उरलाय. बरोबर. मग इथं काहीतरी उरतंय, म्हणून 15 ही समसंख्या नाही, 24 ही समसंख्या आहे. जी समसंख्या आहेत त्याला जर 2 ने आपण भाग घातला तर 0, 0 उरते. म्हणजे बाकी फक्त 0 उरतं. ओके. आता 2 क्रमवार समसंख्येत 2चा फरक आहे. बघा, 2, 4, 6, 8, 10 या समसंख्या आहेत. या दोघांच्या मध्ये 2चा फरक आहे, या दोघांच्या मध्ये 2चा, या दोघांच्या मध्ये 2चा, या दोघांच्या मध्ये 2चा. म्हणजे ज्या 2 क्रमवार समसंख्या आहेत त्याच्यामध्ये 2चा फरक आहे. क्लिअर आहे? हे सगळं लिहून घ्या. लिहून घ्या हे महत्वाचे पॉइंट्स वगैरे.
ओके. झालं ना? चला, समसंख्या झाल्या समजून. आता विषम संख्या. ओके. समसंख्या झाली, आता विषम संख्या समजून घेऊया. कोण वाचेल? कोण वाचेल? चला, मानसी वाचन करा. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक येतो तेव्हा ती विषम संख्या असते. उदाहरणार्थ 3279, 53, 51. महत्वाचे, विषम संख्येला 2 ने भागले असता बाकी एक उरते. कोणत्याही विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी सम येते. गुणाकार फक्त विषम येतो. बरोबर बरोबर. आता याआधी आपण समसंख्या शिकलो, आता विषम संख्या. सगळ्यांनी व्याख्या लिहून घ्यायचे विषम संख्येची. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता समसंख्येचं बघितलं आपण, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. विषम संख्येची व्याख्या तीच आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक येतो तेव्हा ती विषम संख्या असते. उदाहरणार्थ बघा, ही संख्या घेतली आपण 3279 याच्या एकक स्थानी 9 आहे, तर ही संख्या विषम आहे. 53 ही जर संख्या घेतली तर याच्या एकक स्थानी 3 आहे, ही संख्या विषम आहे. ओके. विषम संख्या लिहून घ्या. पॉइंट समसंख्येसारखाच आहे. आदित्य, आयुष, आरव, कस्तुरी, रिद्धी, शिंदे लिहून घ्या बाळा सर्वांनी. श्रीजित जावळे, श्रीजित आहे का क्लासमध्ये? हा, लिहून घ्यायचं श्रीजित. सर्वांनी कॅमेरा ऑन करून बसा. कॅमेरा ऑन करा. प्रथमेश जगताप, परिणिती, कृतार्थ, धनश्री. हा धनश्री, आवाज येतोय? हो मिस. चला, महत्वाचं हे पॉइंट वाचन कर मग धनश्री. महत्वाचे, विषम संख्याला 2 ने भागले असतात बाकी एक उरते. कोणत्याही विषम संख्येची बेरीज व वजाबाकी सम येते. गुणाकार फक्त विषम येतो. बरोबर बरोबर बरोबर. चला, झाले लिहून घ्यायचं मग सर्वांचं. पुढे जाऊ. सोपा पॉइंट आहे, सेम ह्याच्यासारखाच आहे विषम संख्येसारखा. विषम संख्येला जर 2 न भागले असता बाकी एक उरते, आणि कोणत्याही विषम संख्यांची बेरीज वजाबाकी सम येते. गुणाकार फक्त विषम येतो. ओके. बघा, कोणत्याही विषम संख्येची आपण जर 2 विषम संख्या घेतल्या, 3 आणि 5, या 2 विषम संख्या घेतल्या आणि यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर काय येतं? समसंख्या येतं. बघा, वजाबाकी जर आपण केली, विषम संख्या घेतली आपण 9, त्याच्यातून जर आपण 7 वजा केली, 9 मधून 7 गेले, 2 राहिले, म्हणजे 8 पण समसंख्या आहे आणि 2 पण समसंख्या आहे. म्हणजे
जर आपण कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज केली तर उत्तर सम येतं. कोणत्याही दोन विषम संख्यांची वजाबाकी केली तरी पण उत्तर समसंख्याच मिळते. क्लिअर आहे सर्वांना? पण गुणाकार फक्त विषम येतो. समजा 3 आणि 5चा आपण गुणाकार केला, काय गुणाकार येईल? 15 येईल. मग 15 काय आहे? विषम संख्या. ओके, समजले सर्वांना? कुणाला काही डाऊट आहे? सर्वांना समजले का? कुणाला काही डाऊट आहे? नाही समजले? ओके, चलो पुढे जायचं मग आता. पुढे जाऊया आता. ओके, बघा हा चार्ट दिसतोय. चार्ट दिसतोय सर्वांना? येस, सेम तेच आहे आता जे शिकवलं ते. दोन विषम संख्या घेतल्यात, त्यांची बेरीज जर केली आपण तर सम येते. दोन विषम संख्या त्यांची वजाबाकी केली तर सम येते. दोन विषम संख्या, इथं गुणाकार, हे चुकलं इथं. हे चुकले, इथं 15 येते. ओके, ते आता मी जे उदाहरण तुम्हाला सांगितले होते तेच आहेत. आता कोणत्याही विषम संख्येत एक मिळवल्यास किंवा कमी केल्यास समसंख्या मिळते. हे पण सोपाच पॉइंट आहे. 1 ते 100 पर्यंत 50 सम आणि 50 विषम संख्या आहेत. हा पॉइंट लिहून घ्या शेवटचा. हा लिहून घ्या. 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आणि विषम संख्या आहेत. लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर डन टाईप करा. झालं का? चला पुढे जाऊया. डन. ओके, चला कोण वाचेल मूळ संख्याचा पॉइंट? मूळ संख्याचा कोण वाचेल? परिमिती. परिमिती वाच बाळा. आहे मूळ संख्या. मूळ संख्या ज्या मूळ संख्या मूळ संख्या ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला संख्यांना मूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या अभाज्य संख्या. अभाज्य संख्या.
पुढं मूळ संख्या म्हणजे काय हे समजून घ्यायचं आपल्याला आता. ठीक आहे. मूळ संख्या ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ म्हणतात. मूळ संख्या म्हणतात सर्वांनी ही पण व्याख्या लिहून घ्या. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या अभाज्य संख्या एवढ्या आहेत. एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती आहेत? एकूण 25 मूळ संख्या आहेत. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41 ज्या आहेत 97 पर्यंत त्या एकूण 25 मूळ संख्या आहेत. ह्या लिहून घ्या सर्वांनी. व्याख्या आणि मूळ संख्या लिहून घ्या. ओके, झालं लिहून घ्यायचं. डन. ठीक आहे, पुढे जाऊया. चला, महत्वाचे हा पॉइंट समजून घ्यायचा सर्वांनी. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत 15 तर 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. बघा, 1 ते 50 पर्यंत किती संख्या आहेत? 15 मूळ संख्या आहेत. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात कोणती संख्या ही एकमेव सम पण आहे आणि मूळ पण आहे? तर 2 ही एकमेव सम आहे आणि मूळ आहे. ठीक आहे. त्यानंतर मूळ संख्या अनंत आहेत. 0 व 1 ही मूळ संख्या नाही. 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. हे लिहून घ्यायचे सर्व वाचन करत करत. कारण लिहू वाचन करत करत जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा जास्त लक्षात राहतं. ठीक आहे. वाचन करत करत लिहून घ्या. त्यानंतर मूळ संख्येचा मसावी हा एक असतो. मूळ संख्येचा लसावी त्या संख्येचा गुणाकार असतो. 1 ते 100 मधील मूळ संख्येच्या एकक दशक स्थानी व शतक स्थानी एकक स्थानी अदलाबदल केल्यास एकूण 9 मूळ संख्या मिळतात. म्हणजे बघा, म्हणजे 11 आहे, तिची जर अदलाबदल केली तर मूळ संख्या मिळते. 13 आहे, तिची जर अदलाबदल केली आपण 3 एक दशक स्थानी आणि 1 एकक स्थानी केलं, एकक दशक स्थान जर त्यांचे बदलून घेतले ना तर ही पण मूळ संख्या होते. 17चं जर आपण एकक दशक स्थान बदललं 71 होईल. 31चं आपण म्हणजे 2 एकक स्थानी आहे ती दशक स्थानी जाईल आणि 3 दशक स्थानी आहे ते एकक स्थानी जाईल, म्हणजे 13 तयार होईल. 37चं 73 होईल. 71चं 17 होईल. ओके.
त्यानंतर पुढचं येते तुम्हाला. चला, 73ची आदला बदल करून कोणती मूळ संख्या तयार होते? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 73ची आदला बदल करून कोणती मूळ संख्या तयार होती? कोणती होते? 37 होते. बरोबर बरोबर. आणि 79ची कोणती होते? त्यांच्या एकक आणि दशक स्थानची आदला बदल करून कोणती संख्या तयार होते? उत्तर द्या. रिद्धी सांग बाळा. 79ची आदला बदल जर आपण केली तर कोणती मूळ संख्या तयार होते? रिद्धी शिंदे. 97. कोणती होते? 97. 97 बरोबर. आणि 97ची आदला बदल केली तर 79. 79 होते. बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. समजले मूळ संख्या म्हणजे काय ते? हो. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. समसंख्येची व्याख्या काय आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आदी यांपैकी एखादा अंक असतो त्या संख्या सम असतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता मला सांग, 88 ही समसंख्या आहे का विषम संख्या आहे? सम. सम. ओके. 74 सम आहे का विषम आहे? सम. सम. ओके. व्हेरी गुड. क्लिअर आहे सर्वांना? समजले? चला, कुणाला काही डाऊट असेल तर एकदा प्रश्न विचारू शकता तुम्ही. कुणाला काही डाऊट असेल तर प्रश्न विचारू शकता. समसंख्या मूळ संख्या आणि विषम संख्या. चला, यामध्ये काय डाऊट आहे कुणाला? याच्यामध्ये कुणाला काही समजलं नाही असं आहे का? अक्षराला डाऊट आहे? ओके अक्षरा थांब, माईक अनम्यूट करते. बाकी कुणाला डाऊट आहे? बोला अक्षरा. हॅलो. हा बोला अक्षरा. फोन पॉइंट. हा, आवाज आवाज क्लिअर येत नाही बाळा तुझा. हॅलो. हा हॅलो. बोल अक्षरा, बोल बोल. मॅम, तो हा 4 नंबरचा पॉइंट आहे ना, हा, त्याच्यात मॅम हे 1 ही मूळ संख्या नाहीये का? नाही ना. कारण मिस 1 हा 1च्याच टेबल मध्ये येतो फक्त. हो, पण नाही ती मूळ संख्या. 0 आणि 1 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या सुरू होतात 2 पासन. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 2 ही सम पण आहे आणि मूळ पण आहे. ओके मॅम. हा ठीक आहे. व्हेरी गुड. आदित्य, तुला प्रश्न वाचायला द्यायचे? हो देते बाळा. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. क्लिअर आहेत सर्वांना कन्सेप्ट? काही डाऊट आणखी? बघा, हा चार्ट दिलाय. 1 ते 100 मधील मूळ संख्या. 1 ते 100 मधील मूळ संख्या. एक स्थानी असणारे अंक. चला आदित्य,
तुला अनम्यूट करते, एकदा चार्ट वाच तू. बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण वाचन करायचे. आदित्य वाचन करा. 1 ते 100 मधील मूळ संख्या. एकक स्थानी असणारे अंक 0, 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9. एकूण मूळ संख्या डॅश 5, 1, 7, डॅश 1, 6, डॅश 5. दशक स्थानी असणारे अंक 9, 2, 3, 5, 6, 8, 4 व 7, 1. एकूण मूळ संख्या 1, 2, 3, 4. ओके आदित्य, ठीक आहे. आता ही कन्सेप्ट समजली आदित्य? काय विचारले, काय सांगितले सांग बरं एकदा. एकक स्थानी असणारे अंक वर दिल्यात, त्याखाली मूळ संख्या दिल्यात. पण त्याखाली दशक स्थानी असणारे अंक आणि पाखाली एकूण मूळ संख्या. बरोबर. म्हणजे आता सगळ्यात आधी आपल्याला इथे एकूण मूळ संख्या लिहायचे. ओके, कुणाला पाठ आहेत 25 मूळ संख्या? मॅडम हा आदित्य, तुला पाठ आहेत? जरा जरा अडकते. कसं जरा जरा अडकतंय? सगळं परफेक्ट करायचं, मग परीक्षा पण जरा जरा मार्क कमी देते. सांगू? हा सांग, मी लिहिते इथं. चल 2, 3, 5. थांब थांब थांब, मी लिहिते, सावकाश सांगायचे. हा सांग. 2, हम्म 3, हम्म 5, इथं लिहावं 7, लागेल. एक मिनिट. 2, 3, 5, 7, 11, 11, 13, 13, 17, 17, 19. 19. बाकीच्या विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यावी. 23, 23, 29, हम्म 31, हम्म 37, 41, बाकीच्या विद्यार्थ्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 43. हम्म मॅडम 43, 41, 47, 43 मॅडम. 41, 43, हा परत 47. 47, हा पुन्हा 51, 51 येते का? 51, 51 येते मॅडम. हा पाग विषमच आहे ना. सांग की वर आहे 51 करणार. ओके. चला मानसी अनम्यूट केले. आधी सरदारी कर. मॅम सांगू का मग? हो 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 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 44, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 53, 59 पुढे. 61, हम्म 67, हम्म 71, हम्म 73, 79, हम्म 83, हम्म 89, बरोबर. 97. 97 बरोबर. ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. एकूण 25 मूळ संख्या आहेत. ओके, क्लिअर आहे सर्वांना? तर या चार्ट मध्ये काय शिकवले तुम्हाला ते शिकायचं. बघा, एकक स्थानी असणारे अंक, एकक स्थानी शून्य असणारे अंक याच्यामध्ये किती दिसत आहेत तुम्हाला? एकक स्थानी शून्य असणारे अंक याच्यामध्ये किती दिसत आहेत? एक पण नाही, म्हणून इथं डॅश दिले. ओके, त्यानंतर एकक स्थानी एक असणारे संख्या 5 आहेत. बघा, ही एक आहे, एकक स्थानी असले पाहिजे एक. ही 2, ही 3, ही 4 आणि 5. बघा, एकक स्थानी एक असणारे संख्या 5 आहेत. एकूण 5, त्याला आपण गोल केले. 11च्या एकक स्थानी एक आहे, 31च्या एकक स्थानी एक आहे, 41च्या एकक स्थानी एक आहे, 61च्या एकक स्थानी एक आहे, 71च्या एकक स्थानी एक आहे. मग ह्या एकूण संख्या किती आहेत? 5 आहेत. क्लिअर आहे?
एकक स्थानी 2 असणारी संख्या एकच आहे, ती कोणती आहे? एकक स्थानी 2 असणारी संख्या फक्त ही 2च आहे. त्यानंतर एकक स्थानी 3 असणारे अंक, एकक स्थानी 3 असणाऱ्या संख्या 7 आहेत. 7 एकक स्थानी 3 असणाऱ्या संख्या 7 आहेत. आता तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये सांगा त्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत. एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या. आवाज कस्तुरी. हा, एकक स्थानी 7 असणाऱ्या संख्या सांग कस्तुरी. 17. हा, 1 मिनिट मी गोल करते. हा, 1 मिनिट. हा, 17 सांग फास्ट. 17. हा 37. आ 37. 37 ओके. 47. 47 ओके. 67. हो. 97. 97 आहेत का 7? 1 2 3 4 5 एक राहिली, 7 राहिली ना, ही फक्त एक 7 राहिली ना. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, यशोधन देसाईला अनम्यूट केलंय. यशोधन. येस टीचर. हा, यशोधन, एकक स्थानी 5 असणारा अंक सांग मला कोणता आहे. एकक स्थानी 5 अंक आहे अशी संख्या कोणती आहे? ही 5च आहे ना फक्त. हे बघ, ही 5च आहे. एकक स्थानी 7 असणारे 6 संख्या आहेत. एकक स्थानी 7 असणारे 6 संख्या आहेत. ते पण झाले आपलं. एकक स्थानी 9 असणारे संख्या सांग यशोधन. 19. आ 19. हा, 19 बर, पुढे. 29. 29 बर, पुढे. 59. 59 ओके. 79. 79 ओके. 89. 89 ओके. 97. अहो, 97 कुठे येते? एकक स्थानी 9 पाहिजे. एक मिनिट, स्क्रीन कुठे गेली आपली? चला, 97 नाही येत यशोधन. काय सांगितलं होता तो? एकक स्थानी असले पाहिजे ना. 97 जर आपण लिहिलं तर 9 हा कुठे आहे? दशक स्थानी आहे. 7 आहे एकक स्थानी. हा दशक स्थानी, 97 नाही येणार. एकक स्थानी 9 असणारे अंक अशा 5 संख्या आहेत. ठीक आहे, चला क्लिअर आहे. मग हे सर्वांना समजलंय? समजलंय का सर्वांना? त्रिकोणी नंबर नव्हती समजले का सतेज? ओके, माझा एक मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो एकदा बघून घ्या. इन्स्टाला पण आहे आणि युट्यूबला पण आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमवार 2 संख्या घ्यायच्या, त्याचा गुणाकार करा, त्याची बेरीज करा. 2 क्रमवार संख्येची बेरीज करा आणि त्याला 2 न भाग घाला. 3 अधिक 5 जर आपण केलं भागिले 2, 3 आणि 5 8 भागिले जर 2 केलं तर 4 उत्तर येईल. ओके, चला मग जायचं पुढे. 10 मिनिट लेट झाला होता आपल्या क्लासला आज सुरू करताना लिंक वगैरे शेअर करायला, तर 10 मिनिट आपण एक्स्ट्रा घेऊया. नाहीतर लगेच फोन मग मला, मॅडम उशिरा चालू केलं, लवकर सुट्टी दिली. ओके, चला हा चार्ट एकदा लिहून घ्या बरं रफ मध्ये. 2 मिनिटात 2 मिनिटात हा चार्ट एकदा रफ मध्ये लिहून घ्या. वरद, स्वरा खालकर, स्वरा माईक अनम्यूट करा. यस मॅम. स्वरा उशिरा जॉईन झाली का तू? हो.
ओके, लवकर 7 वाजता जॉईन करायचा क्लास. ठीक आहे. हा मॅडम. वरच समजलं? हो मॅडम. काय काय शिकलो एकदा सांग बरं. मूळ संख्या. हा, सुरुवातीपासून काय काय शिकलो आज? टीचर मी उशिरा जॉईन केला. का उशिरा जॉईन केला? टीचर उशीर झाला. लवकर उठला नाही का? हा. उशिरा जॉईन करू नका क्लास, महत्वाचा पॉइंट चालू आहे. चला पुढे. स्वरा गावनगण, स्वरा समजलंय? स्वरा माईक अनम्यूट करायचा आहे. येस मॅम. हा स्वरा, एकदम फोन करायला सांग ना मम्मीला. फोनच लागत नाही माझ्याकडे जो नंबर आहे तो. चालेल मॅम. हा, समजलं आजचं लेक्चर? येस मॅम. ओके. चला झाले लिहून. लिहून घ्या वाचन करत करत 2 मिनिटं. चला झालं लिहून घ्यायचं. पुढे जाऊया आता. संयुक्त संख्या ही संख्या समजून घेऊया आणि जोडमूळ संख्या. ओके, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या आहेत आणखी. त्रिकोणी संख्या, तिथं समजलं नसेल त्रिकोणी संख्या श्रेयश तर परत इथं समजेल. त्यानंतर त्रिकोणी संख्येचा पाया, बरीच कन्सेप्ट आहे. उद्या परत आपल्याला हेच लेक्चर घ्यावं लागेल. फोन नंबर बघा, हा ऑफिस नंबर आहे. यावरती काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल करू शकता. चॅट बॉक्स मध्ये नंबर दिलाय, सर्वांनी तो ऑफिस नंबर लिहून घ्या. काही डाऊट असेल तर त्यावरती कॉल करा. केलाय अक्षरा, फोन नंबर चॅट बॉक्स मध्ये सेंड केलाय. स्क्रीनवर लिहून देऊ. चला, कोण वाचेल संयुक्त संख्या? श्रेयश, सतेज. आता तुम्हाला प्रश्नच विचारण्यात येत नाहीयेत. सतेज, वाचन करा. संयुक्त संख्या भाज्य संख्या. एक व सर्व मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. महत्वाचे, एकही संयुक्त संख्या नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 ही आहे. सर्वात मोठी संयुक्त संख्या अनंत. जोडमूळ संख्या, दोन मूळ संख्येच्या
दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. समजलं का जोडमूळ संख्येचं संयुक्त संख्येचं? येस. ओके. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? भाज्य संख्या एक व सर्व मूळ संख्या सोडून सर्व मूळ संख्या 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, बरोबर, आणि 1 ही मूळ संख्या नाही, ते सोडून बाकीच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. संयुक्त संख्या एकूण किती आहेत? तर 74 आहेत. एकूण संयुक्त संख्या किती आहेत? 74 आहेत. ओके, सगळे प्रश्न विचारणार आहे मी, हा अभ्यास करून या आता उद्या येताना. जे अभ्यास करून येईल, प्रश्नाचे उत्तर देईल, त्यालाच मी क्लासमध्ये घेणार आहे. उद्या हे पहिल्या धड्याला सर्वांनी वाचन करून यायचंय. 74 संयुक्त संख्या आहेत, त्यामध्ये 1 ही सोडायची आणि आपल्या सर्व ज्या मूळ संख्या आहेत 25 त्या सोडून द्या. टोटल 26 संख्या सोडल्या 100 पैकी, तर बाकीच्या राहिलेल्या 74 संख्या काय आहेत? संयुक्त संख्या आहेत. म्हणून म्हणते क्लास करत करत, वाचन करत करत लिहून घ्यायचं. रफ मध्ये लिहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, फास्ट मध्ये लिहून घ्या, पण वाचन करत करत, क्लास करत करत थोडस लिहून पण घेत जा, लक्षात राहतं. महत्वाचं, 1 ही संयुक्त संख्या नाही. बघा, 1 ही संयुक्त संख्या पण नाही आणि 1 ही मूळ संख्या पण नाही. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही, अनंत आहे. जोडमूळ संख्या, दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. दोन मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असल्यास त्या मूळ संख्येच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. येते लक्षात? जोडमूळ संख्या किती आहेत एकूण कोण सांगेल? बघू क्लासमध्ये कोण हुशार आहे. जोडमूळ संख्या किती आहेत? किती जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या? आहे का कुणाचं वाचन? रिद्धी सांगता येईल? रिद्धी, जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत? मॅडम मला लिहिता येतात. लिहिता येतात? सांग बरं, मी लिहिते मग. तू लिही एकदा. हा. 5 7 हम्म 11 13 हम्म 17 19 हम्म 29 31 हम्म 41 43 ओके. आणखी 2 राहिल्या बघ. 8 जोड्या आहेत, एकदम 8 जोड्या आहेत. 8. 71 73 हो. आणखी आणि 83 89 आणि नाही, 89 97 नाही येणार. ठीक आहे, चला, व्हेरी गुड. रिद्धी, स्कूल मध्ये झाले का शिकून, का ऑफलाईन क्लास आहे? स्कूल मध्ये झालेले आहेत. झालेलं आहे ना? ठीक आहे, हा. छान लक्षात ठेवले, व्हेरी गुड. बाकी कुणाला माहिती जोडमूळ संख्या? कस्तुरीला माहितीये, मानसीला माहितीये, श्रेयसला माहितीये, व्हेरी गुड. कृतार्थला माहितीये, व्हेरी गुड व्हेरी गुड. कृतार्थ, यस. किती जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या? 8. 8 आहेत. ओके, चला, समजलंय सर्वांना? जोडमूळ संख्या म्हणजे दोन मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या आली पाहिजे, त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. बघा, इथे दिलेलं आहे बघा, या चार्ट मध्ये व्यवस्थित समजून. उदाहरणार्थ, मूळ संख्या, संयुक्त संख्या, मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या.
बघा ह्या 8 ज्या आहेत त्या जोडमूळ संख्या आहेत. ह्या जोड्या आहेत बघा, ह्या लिहून घ्या. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या एकूण 8 जोड्या आहेत. यावर पण व्हिडिओ आहे, मूळ संख्येवर पण व्हिडिओ आहे, त्रिकोणी संख्येवर पण व्हिडिओ आहे आणि जोडमूळ संख्येवर पण व्हिडिओ आहे. आपल्या युट्यूबला पण आहे आणि इन्स्टाला पण आहे. 1 मिनिटाच्या आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे एकदा बघून घ्या, अजून काही कन्सेप्ट क्लिअर होईल. 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. तर ह्या आहेत बघा. रिद्धी 2 नाही येणार, 3 5 येईल, 5 7 11 13 याच्यामध्ये सगळ्या मूळ संख्या आहेत. 17 19 29 31 41 43 59 61 71 73. लिहून घ्या सर्वांनी हे. झालं लिहून घ्यायचं. झालं लिहून घ्यायचं सर्वांचं. चला, व्हेरी गुड. समजलंय? कुणाला काही डाऊट आहे? 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या एकूण 8 आहेत. ह्या त्या जोड्या आहेत. आणि 3 4 5 मूळ संख्या 3, संयुक्त संख्या 4, 5 मूळ संख्या, जोडमूळ संख्या. ठीक आहे. चला, भेटूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत सर्वांनी अभ्यास करायचा पहिल्या धड्याचा. उद्या मी प्रश्न विचारणार या सगळ्या धड्यावर, किंवा यावर टेस्ट पण घेतली जाईल तुमची. यावर टेस्ट पण घेतली जाऊ शकते या पहिल्या धड्यावर. टेस्ट साठी तुम्हाला या पेपर दिला जाईल PDF द्वारे आपल्या ग्रुपवर. तो सोडवायचा. 20 मार्काची टेस्ट पण होऊ शकते, किंवा मग पुढचा भाग कंटिन्यू करूया आपण. ठीक आहे. त्यामुळं सर्वांनी जरा अभ्यास करून या. चलो, बाय बाय. हॅव अ नाइस डे. बाय रिद्धी. बाय बाय. बाय मानसी. बाय अस्मिता, ऋषिकेश. बाय बाय अक्षरा, आकांक्षा. हो हो, टेस्ट घेऊया. कस्तुरी, विमान नाही बनवत बसायचे. बाय स्वरा. चला, बाय बाय.